एम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी श्रीनाथजी भीमाले आणि वंदनाताई भीमाले यांच्या वतीनं महिलांकरता भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये महिलांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अमृताताई फडणवीस या देखील उपस्थित होत्या। हा भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला भगिनींसाठी आयोजित केलेला भव्य महिला मेळावा, लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुविद्या पत्नी अमृताताई फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। गणेश कला क्रीडा मंच येथे सुमारे हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा विराट मेळावा संपन्न झाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत लाभार्थी झालेल्या सर्व महिला भगिनींचा अमृताजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला। या महिला मेळाव्यामध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व प्राजक्ता माळी या दोन्ही अभिनेत्री उपस्थित होत्या। कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिला भगिनींनी अतिशय जल्लोषात प्रतिसाद देत कार्यक्रमांमधील सर्व खेळांमध्ये सहभाग नोंदवला। स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्री शक्तीचा आदर या दोन्ही गोष्टी या मेळाव्यामध्ये आपणास पाहायला मिळाल्या। दररोजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी असा हा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडक्या भावातर्फे आकर्षक साडी भेट देण्यात आली व इतर महिला भगिनींनी अनेक आकर्षक बक्षिसे देखील जिंकली। आपल्या सोबत आहेत श्रीनाथजी भीमाले, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आजच्या या कार्यक्रमाविषयी। काय सांगाल सर, आज तुम्ही हा जो एक भव्य दिव्य कार्यक्रम घेतला, महिलांना देखील आपण इथे भव्य मोठ्या प्रमाणात इथे बोलवलेलं होतं आणि हा जो कार्यक्रम होता यामध्ये अमृताताई फडणवीस या देखील उपस्थित होत्या। काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाविषयी? लाडक्या बहिणींचा सन्मान आणि लाडक्या बहिणींचा मला वाटतं आता राज्य सरकारने जी योजना केली ती मी 2 महिन्यापूर्वी राबवली होती। जे लाभार्थी आहेत त्यांचा सन्मान करायचं मी ठरवलं। 5000 जणांचे मी फॉर्म भरून घेतले होते। मला वाटतं की त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे तर राज्य सरकारने टाकलेच आहेत आणि काही लोकांचे फॉर्म इनकम्प्लीट होते ते सुद्धा करण्याचा माझा संकल्प होता। त्या बहिणींना राखी पौर्णिमेनिमित्त बोलवायचा, त्यांना साडी द्यायची, त्यांचा सत्कार करायचा हा उद्देश होता। तसंच खेळ पैठणीच्या मध्ये महिलांना सुद्धा घराच्या बाहेर पडून ह्या जीवनात जगलं पाहिजे हा उद्देश माझा होता। मला असं वाटतं की पर्वती मतदारसंघातल्या सर्व माता भगिनी इथं 8 ते 10,000 भगिनी इथं आल्या होत्या, त्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्यात। माझा सर्वात जास्त आनंद म्हणजे अमृताताई फडणवीस ह्या इकडे आल्यात आणि मला वाटतं की त्या एनजीओ सोशल अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये काम करतात, पण लाडक्या बहिणीसाठी सुद्धा त्या अनेक प्लॅटफॉर्मवर काम करत असतात। मला वाटतं आपण बघत असतो टीव्हीवरती ह्याच्यावरती, पण त्या इथं आल्यात आणि त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना मला वाटतं अनेक विषयावरती संबोधित केलं। लाडकी बहीण योजना असेल, महिला नारी शक्ती असेल, या विषयावर त्यांनी संबोधित केलं। खरंच म्हणजे जगातील महिलांच्या संदर्भातलं कोणीतरी अवेअरनेस असलं पाहिजे, एखाद्या भगिनीनेच न पण भावाने पुढाकार घेऊन भगिनीसाठी काय केलं पाहिजे हा उद्देश होता। राखी पौर्णिमेचं औचित्य साधून लाडक्या बहिणीची योजना केलेली याच्या सन्मानार्थी म्हणून जे लाभार्थी आहेत, जे अपात्र आहेत, सर्वांना बोलून त्यांचा मान ठेवण्याचा कार्यक्रम केला। मी खूप आनंदी आणि समाधानी आहे। पर्वती मतदारसंघातल्या 8 ते 10,000 महिलांनी सहभाग इथे घेतला। पैठणीच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले आणि मला वाटतं की अशा कार्यक्रमाने मलाही आनंद मिळाला आणि मला वाटतं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी त्या अशा प्रकारे करायचा माझा हा उद्देश होता, तो आज पूर्ण झाला असं मी समाधानी आहे। बघा, राजकारणात काम करताना कुठलं पद मिळेल हे आपण आशा न ठेवता आपलं नियोजन असलं पाहिजे, पार्टीसाठी डिवोशन असलं पाहिजे, काम करणं पाहिजे आणि मला वाटतं करता करता पार्टीचे वरिष्ठ असतील, नेते असतील, त्यावेळी जी संधी मिळेल ती मिळेल, पण एखादं पद मिळण्यासाठी कार्यक्रम करणं हा माझ्याकडे नाही। कार्यकर्ता म्हणून काम करायची माझी जिद्द आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या पार्टीच्या उपलब्ध असतील, ज्या संधी असतील किंवा कार्यक्रम असतील ते मी करत राहणार कार्यकर्ता म्हणून। आणि मला वाटतं की राजा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला मिळतं, हा मला खूप आनंद आहे। मी त्यांचा कार्यकर्ता आहे, मतदारसंघात गेले 22 वर्ष काम करतो आणि पुन्हा एकदा येणाऱ्या पुढील काळात सुद्धा रिक्षावाले काका त्यांना 2000 जणांना गणवेश देणार आहेत, तो सुद्धा 1 तारखेला मी कार्यक्रम करतोय। मला वाटतं जे कार्यक्रम मला करायचे आहेत, जे कष्टकरी गोरगरिबांसाठी ते करण्याचा माझा मानस असणार आहे। पुन्हा एकदा 1 तारखेला सुद्धा या मतदारसंघातल्या 2000 रिक्षावाल्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम मी करणार आहे, तो सुद्धा पुढच्या ह्याच्यात आपल्याला दिसणार आहे। कार्यक्रमासाठी अमृताताई फडणवीस, खासदार मेधाताई कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे, माजी नगरसेविका वंदनाताई भीमाले, माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर, माजी नगरसेवक सम्राट थोरात, माजी नगरसेविका अनुसया चव्हाण, भाजपा सरचिटणीस गणेश घोष,
हरीश परदेसी, डॉक्टर तेजस्विनी गोळे आदींसह मोठ्या संख्येने पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनी उपस्थित होत्या. अभिषेक दादा भीमाले हे देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल दादा, आज तुम्ही भव्य दिव्य महिलांचा हा जो मेळावा घेतला, त्यामध्ये महिलांचा सन्मान देखील करण्यात आला, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाविषयी? या पर्वती मतदारसंघात आपले 5,000 लाभार्थी महिला होते, त्यांचा आम्ही सन्मान केला आहे. जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फॉर्म भरला तर ते सगळे आज इथं आले होते. एकदम 5,000 पेक्षा जास्त महिला होते. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथं. त्याच्याबरोबर आम्ही विविध क्षेत्रातले महिला असतील, जे रिक्षा चालक असतील, नाहीतर जे नारी शक्ती म्हणून जे डॉक्टर असतील, यांचाही आम्ही इथं सत्कार केला आहे. अमृताताई आहे, चित्राताई आहे, यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. साधारण किती महिला इथे आल्या होत्या आणि कशा पद्धतीने हा जो कार्यक्रम घेण्यात आला, त्याचबरोबर आज महिलांचा पैठणीचा खेळ हा देखील कार्यक्रम घेण्यात आला, याविषयी काय सांगा? 5,000 पेक्षा जास्त महिला होते. जेवढे महिला आत होते त्याच्यापेक्षा अजून महिला बाहेर स्क्रीन लावली होती आपण एलईडी, तिथेही ते बाहेर त्याचा आनंद घेत होते कार्यक्रमाचा, खेळ पैठणीचा. जसं जसं एक एक राऊंड संपत गेले, बाहेरच्या महिला आत येऊन तेही खेळत होते. तर आरजे अक्षयनी त्यांना चांगलं ह्या खेळ मंडळाचा जो त्यांचा कार्यक्रम होता त्यांनी एकदम चांगल्या रीतीने इथं पार पाडलेला आहे. तुम्हाला माझा मनपूर्वक नमस्कार. आणि पुण्यनगरी पुण्याला इथे येऊन मला खूप आनंद होतोय. स्त्री शक्तीचा हा जल्लोष पाहून तर एकदमच मन प्रफुल्ल होतंय. आणि का नाही आम्ही जल्लोष करावा? आज संपूर्ण लोकांनी हे लक्षात घेतलंय की जसं ताईंनी सांगितलं, आमच्याशिवाय प्रगती होत नाही. आम्हाला सन्मान केल्याशिवाय देश पुढे जात नाही. आम्ही एकत्रित चाललो तरच हा गाडा पुढे चालेल. आणि हे सगळे एकूण एक माणसाच्या डोक्यात आता बसलेलं आहे, ज्याच्यामुळे आता इतक्या सुंदर सुंदर अशा स्कीम्स आपली पार्टी आणि युती मिळून काढते आहे. आज माझी लाडकी बहीण याचा तुम्हा सगळ्या स्त्रियांना फायदा पोहोचलेला आहे किंवा लवकरच पोहोचणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1,500 रुपये दरमहा मिळत आहेत. काहीतरी हातभार शासन तुमच्या जीवनात याद्वारे लावतंय आणि त्या हातभारामुळे तुम्ही सुद्धा देवेंद्रजींना खूप प्रेमाने देवेंद्र भाऊ म्हणून स्वीकारलेलं आहे. म्हणून आपला एक नवीन नातं आता समोरी आलं आहे, ते आहे नणंद भाऊजाईचं नातं. आणि फक्त माझंच नाही, आता श्रीनाथजींना पहा, ते एक स्तोत्र होते ज्याद्वारे तुम्हाला हे पैसे मिळू शकले. त्यांनी इन्शुअर केलं की तुम्ही ते फॉर्म्स भराल, नीट भराल आणि ते पैसे तुमच्या खात्यांमध्ये येतील. त्यामुळे वंदनाताईंबरोबर पण तुमचे हेच नाते चालू झाले आहे. तर मला वाटतं आपण खूप साऱ्या नणंद जावा अशा एकत्र आलेलो आहोत आणि खूप काही हितगुज आपल्याला एकत्र साधता येईल, खूप काही बोलता येईल. आणि या बोलण्याच्या या हितगुजाच्या मंथनानेच आपण अजून पुढे जाऊ. आज काही गोष्टी आपल्या सुखद झालेल्या आहेत, खूप काही गोष्टी आहेत ज्या सुखद झालेल्या नाहीत. या पुढे आपण सर्वांनी आणायच्या आहेत सर्वांच्या. मला वाटतं की पुरातन कालापासून भारतात वेदांमध्ये पण आपण पाहिलं तर स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वाढून चढून पुढे आलेल्या आहेत आणि आता सुद्धा तेच होतंय. पण आपले नंबर्स कमी आहेत. जेव्हा टॉप एक्झिक्युटिव्ह आपण पाहतो तर 90% माणसं असतात, 10% स्त्रिया. आज खूप डिफरन्स आहे आणि त्यामुळे ह्या ज्या स्कीम्स आहेत, ह्या ज्या योजना आहेत, त्या आपल्याला आपल्यापर्यंत पण ठेवणं जरुरी नाही आहे, ठेवायला नको. आपल्या ज्या आसपासच्या स्त्रिया आहेत त्यांना पण ह्या योजना सांगणं जरुरी आहे. इतकी छान अजून एक योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्यात आपल्याला स्वच्छ इंधन मिळू शकतं, आपलं आरोग्य सुधारू शकतं आणि यात आपल्याला 3 गॅस सिलेंडर्स वर्षाचे फ्री मिळत आहेत. ते आपण घेत आहात का? आणि घेत असला तर आपल्या बाजूची स्त्री जी त्यासाठी पात्र आहे ती घेते का? ज्या ST मध्ये ट्रॅव्हल करतात स्त्रिया, त्या स्त्रिया 50% त्याच्यात जी मुभा मिळते ती घेतात का? माझी कन्या भाग्यश्री योजना असो, सुकन्या समृद्धी योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, अशा कित्येक
योजना आहेत ज्यात कोणची ना कोणची स्त्री पात्र ठरू शकते. पण यासाठी आपल्याला गरज आहे की आपण या सगळ्या योजना माहीत करून घेण्याची. आणि माहीत स्वतः तर तुम्हाला करायलाच पाहिजे, पण मदत आपलेच लोक आपल्याला करतील. आपली ही एकमेव पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, जी सर्वप्रथम आपल्या जनतेला ठेवते, दुसरा नंबर स्वतः आपल्या पार्टीला ठेवते आणि तिसरा नंबर असते त्यांचे कुटुंब, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी. तर जनतेला समोरी ठेवून आपण एवढ्या साऱ्या स्कीम्स बनवल्या आहेत, प्रोव्हिजनिंग केलेलं आहे. ते करण्याचा हे पुरुष हिम्मत करतील का? आपण फक्त एकत्र नाही आहोत, आपण एकजूट नाही आहोत, म्हणून हे सगळं अजून चालू आहे. पकडा त्या पुरुषाला आणि मारा तिथेच पकडून, असं मला वाटतं. बाकी तुमचं डिसिजन, पण मी तुमच्या बरोबर आहे या गोष्टीत. मला बोलवा, आपण सगळे मिळून त्याला पिटू. असा पुरुष जो स्त्री सन्मान करत नाही तो त्या लायकीचा नाही आहे सोसायटीमध्ये राहण्याचा, समाजात राहण्याचा. तर आपणच त्यांना धडा शिकवू. आणि हो, शासनाने तर शिकवायलाच पाहिजे आणि शासनाने त्वरित ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. आणि ती महाराष्ट्र सरकार तरी घेतेय याचा मला आनंद आहे. याशिवाय मी तुम्हाला एवढंच म्हणेन की पुण्यात दरवेळेस येऊन मला खूप आनंद होतो, पण यावेळेस येऊन एक वेगळाच आनंद होतोय. कारण मला इथे सगळ्या स्त्रिया दिसत आहेत ज्या स्वतःसाठी उभ्या आहेत, ज्यांनी स्वतःसाठी योजनांचा उपयोग करून घेतलेला आहे. कारण मला वाटतं, मला दरवेळेस मी स्त्रियांना सांगते की जसा फुलाचा सुगंध त्याच्या रंगावर अवलंबून नसतो, तसंच स्त्रियांची जी सुंदरता असते ती तिच्या बाह्य रूपावर अवलंबून नसते. तिचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, आंतरिक सौंदर्य ह्यातून एक सुंदर रूप खुलतं. ते असते स्त्रीचं खरं रूप आणि ते तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. याचा मला आनंद आहे आणि तुमच्यामधलीच मी एक आहे याचा मला आनंद आहे. चला एकत्र मिळून महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. माननीय श्रीनाथजी भीमाले आणि वंदनाताई भीमाले यांच्या दोघांच्याही माध्यमातून आज हा जो काही महिलांचा एक राखी पौर्णिमेचा महोत्सव आयोजित केला, या मनापासून शुभेच्छा देते. श्रीनाथजी, तुम्हाला खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. या सगळ्या बहिणींच्या वतीने मी सांगते, कारण त्या बोलू शकणार नाहीत. आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया श्रीनाथजींसाठी. आता जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर केली, या योजनेमध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुठे झालं असेल तर श्रीनाथजी तुमच्या माध्यमातून झालंय. म्हणजे ठिकठिकाणी स्टॉल्स टाकून, म्हणजे खरं तर शासनाने योजना अशी केली होती की अंगणवाडींच्या माध्यमातून हे फॉर्म भरून घ्यायचे, पण प्रामुख्याने पर्वती मतदारसंघामध्ये श्रीनाथजी असतील किंवा इतरही अनेक नगरसेवक असतील, श्रीनाथजी तुम्ही 5,000पेक्षा जास्त फॉर्म इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमधून भरून घेतले. या ठिकाणी या लाभार्थी महिला इथे जमलेल्या आहेत. मला असं वाटतं की इथून पुढे सुद्धा आपल्या सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि यासाठी भगिनींनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे. या भागातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून महिलांनी जर एकदा ठरवलं, भगिनींनो, केंद्रामध्ये सुद्धा माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जर कोणावर सगळ्यात जास्त विश्वास असेल तर 50% लोकसंख्या ज्या महिला वर्गाची आहे त्या वर्गावर सगळ्यात जास्त विश्वास हा माननीय मोदीजींचा आहे. आणि म्हणूनच मोदी सरकारने गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जास्तीत जास्त योजना जर कोणासाठी आणल्या असतील तर त्या योजना या सगळ्या भगिनींसाठी आणलेल्या आहेत. मी अनेक राज्यांमध्ये प्रवास केला. आवास योजनेतली घरं अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर मिळालेली मी पाहिली आणि मग महिला इतक्या खुश होत्या की ज्या वेळेला महिलांना घरामध्ये काही समस्यांना तोंड द्यावं लागतं, घरामध्ये काही त्यांची काही कुचंबणा होते, काही वाद होतात, तेव्हा बऱ्याच वेळेला असं व्हायचं की घरातून त्यांना हाकलून काढण्याचे आदेश दिले जायचे की जा, माझं घर आहे, तू निघून जा. पण आता आज महिला भगिनी म्हणू शकते की घर मोदीजींनी माझ्या नावावर केलेलं आहे, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. कोणाच्याही घरामध्ये असा प्रसंग येऊ नये, पण दुर्दैवाने आलाच तर महिला भगिनी स्वाभिमानाने आपल्या घरामध्ये राहू शकतात. ही सोय आपल्या केंद्र शासनाने केलेली आहे. त्याचबरोबर
उज्ज्वला गॅस योजना असेल, अनेक वेगवेगळ्या बिजली योजना असतील, अनेक योजना डोक्यावरून हंडा घेऊन अनेक किलोमीटर चालणाऱ्या जेव्हा आमच्या भगिनी माननीय मोदीजींनी पाहिल्या, तेव्हा घरामध्ये नळ कनेक्शन देण्याची योजना, प्रत्येकाच्या घरी नळ कनेक्शन देण्याची योजना, म्हणजे तुम्हाला पुणेकरांना जाणवत नसेल पण खेडोपाडी अशा प्रकारच्या खूप मोठ्या समस्यांना महिला भगिनींना तोंड द्यावं लागत होतं आणि त्यांच्यासाठी काम केलेलं आहे सरकार आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक चांगल्या योजना, आताही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे 1,500 रुपये दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. महिला भगिनी स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत, स्वकर्तृत्वावर पुढे गेल्या पाहिजेत, कुणापुढेही हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठीची म्हणून ही योजना आहे. आणि त्याचबरोबर या भागामध्ये सुद्धा भीमालेंच्या माध्यमातून इतरही अनेक चांगले उपक्रम हे केले गेलेले आहेत. मगाशी आपण डॉक्युमेंटरी पाहिली, मी स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर नगरसेविका असताना काम केलंय. वंदनाताई नगरसेविका असताना मी त्यांच्याबरोबर नगरसेविका होते. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र यांची वाटचाल, अनेक वर्षाची वाटचाल पाहिलेली आहे. ज्या वेळेला सभागृहाचे नेते म्हणून आपण काम केलं तेव्हा फक्त पर्वती मतदारसंघातले नाही तर इतरही पुणे शहरातले अनेक चांगले मुद्दे तुम्ही उपस्थित केले आणि आपण त्यावेळेला सत्तेमध्ये होतो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते तुम्हाला. राजकीय उत्तरोत्तर भरभराट हो तुमची आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात बळकटी मिळो. अनेक उद्योग आहेत, अनेक MSMEच्या चांगल्या योजना आहेत, मुद्रा योजनामध्ये अनेक महिलांनी भाग घेतलेला आहे, बचत गटासाठी चांगल्या योजना आहेत. या सगळ्या योजना या तुमच्या माध्यमातून आमच्या भगिनींना मिळण्यासाठी सगळ्या भगिनींच्या वतीने एक मोठी बहीण म्हणून तुम्हाला आशीर्वाद देते आणि अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल भीमालेंच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करते. खूप सुंदर नियोजन सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. शेवटी हे टीमवर्क असतं आणि त्यांच्या पाठीमागे सगळेजण उभे आहेत आणि त्याच्यामुळे हे चित्र इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या इथे दिसतीये, बाहेर पण एवढ्याच मोठ्या प्रमाणात संख्या उपस्थित. तुमच्यावरचं प्रेम या ठिकाणी भगिनींनी दाखवून दिलंय. खूप परत एकदा शुभेच्छा. नमस्कार महिलांनो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं इथं बघून मला फार आनंद होतोय आणि त्याहून जास्त आनंद तुम्हाला इथे हसताना बघून होतोय. महिला आनंदी तर त्या महिलेचं घर आनंदी, हे सूत्र लक्षात ठेवायचं. त्यामुळे बायांनी स्वतः खूप आनंदी राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची. तुम्ही जर धडधाकट, तुमची हेल्थ जर इंटॅक्ट आहे, तुम्ही व्यवस्थित असाल, तंदुरुस्त असाल तर घरातले सगळे तंदुरुस्त राहतील. घरातली महिला आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतं, सगळं खोळंबतं, सगळं बिघडतं. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या हेल्थकडे, आनंदाकडे, छंद जोपासा, कला जोपासा, काय वाटेल ते करा, पण आनंदी राहा, हे सूत्र पाळा. हेच मी या निमित्ताने म्हणेन. आणि तुम्हाला हसताना बघून आनंद होतोय, हे हास्य घेऊन घरी जा आणि अजिबात हे हास्य कमी होऊ देऊ नका. आणि मला वाटतं यासाठी मी श्रीनाथ भीमाले दादा यांचं देखील मनापासून आभार मानते की आज इतक्या मोठ्या संख्येच्या चेहऱ्यावर ते आनंद आणू शकले. लाडकी बहीण योजना आणि त्या अंतर्गत त्या सगळ्या बहिणींसाठी जे जे करतायत, मला अतिशय कौतुक आहे आणि अतिशय आनंद आहे. त्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. श्रीनाथ भीमाले दादा, वंदनाताई आणि रणरागिणी, त्यांनी इथे सगळ्या रणरागिणींचा सत्कार केला. जेव्हा सत्कार होत होते तेव्हा मला कळलं की एवढ्या महिला रिक्षा चालक आहेत, एवढं मोठं मोठं काम करतायत. आपल्याला आता अवतीभोवती काय घडतंय आपण सगळेजण वाचतो, न्यूज चॅनलमध्ये पाहतो. आपण स्वतः सशक्त राहणं, आपल्या अवतीभोवतीच्या महिलांना प्रोटेक्ट करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना शिक्षित करणं, साक्षर करणं, आपण आजूबाजूच्या महिलांचा आदर करणं, हे आत्ताच्या घडीला फार महत्त्वाचं आहे. इतर कोणीही त्याची जबाबदारी घेणार नाही. बायांनो, बायांना मदत करा, हे सूत्र आपण आता पाळलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं रणरागिणींचा जो सत्कार झाला, सगळ्या महिला शक्तीचा इथे जो सत्कार होतोय आणि सन्मान होतोय, मला फार आनंद वाटतोय. आणि याचं संपूर्ण श्रेय श्रीनाथ भीमाले दादा आणि अर्थात वंदनाताई यांना आहे.
आणि रणरागिणींचा सत्कार करण्यासाठी पण रणरागिणींना त्यांनी इथे पाचारण केलं. चित्राताई वाघ असू द्यात किंवा स्वतः अमृताताई फडणवीस असू द्या किंवा मेघाताई कुलकर्णी, या सगळ्या सशक्त महिलांना इथे बोलावलं आणि त्यांच्या हस्ते या सगळ्या महिलांचा सत्कार झाला. मला अतिशय आनंद होतोय की या मंचावरून, पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या अशा या रंगमंचावरून हे घडतंय, याचा मला अत्यंतिक आनंद आहे. मी तुमचं सर आता फार कौतुक केलं, तुम्ही ऐकलं नाही. मला फार आनंद होतोय की एवढ्या मोठ्या संख्येनं तुमच्या प्रेमापायी या सगळ्या महिला इथे आल्या आणि तुम्ही सगळ्यांसाठी एवढ्या प्रेमाने सगळ्यांचा आदरातिथ्य केला आणि सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार केलात. या घडीला महिलांचा सत्कार सन्मान होणं फार फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणं फार महत्त्वाचं आहे. हे सगळी कामं तुम्ही करता त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते आणि या सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहेतच. आमच्याकडूनही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार नमस्कार पुणेकर. नाही, एकदा जोरात सगळ्यांकडनं इतका जोश दिसतोय मला, मला अंगाला शहारा आले. इतके खरंच अंगावर काटा आला, कारण इतक्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात अशा महिला एकत्र झाल्या आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने जल्लोष करताय तो बघून इतकं बरं वाटतंय. सो एकदा परत सगळ्यात जोरात ओरडून, मी माईकवर बोलते, माझ्यापेक्षा जास्त जोरात आवाज आला पाहिजे. कसे आहात पुणेकर? आय लव्ह यू ऑल. सर्वप्रथम भीमाळे साहेब, मला या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं. मी खरं सांगते, म्हणजे मी आत्ता जसं म्हणाले तसं अंगावर काटा आला. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की तुम्हाला इतक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या महिलांचं प्रेम मिळतंय बहीण म्हणून. आणि आज भाऊ म्हणून ओवाळणीत तुम्हा सर्वांना साडी मिळणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे, फक्त साडी नाही आहे. तर ह्याचबरोबर भीमाळे साहेब दरवर्षी आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हा सर्व महिलांसाठी काही ना काही करत असतात. सो तुमचं रक्षण करणं, तुमची काळजी घेणं, हे सगळी कामं तुमचा भाऊ तुमच्यासाठी करतोय. सो भाऊ आणि बहिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी फक्त एवढंच म्हणेन की मी नशीबवान आहे की आज या बहिणींमध्ये मी पण एक बहीण म्हणून इथे आली आहे. तुम्ही मला इथे बोलवलं या कार्यक्रमासाठी. एवढं भरभरून प्रेम जेव्हा मिळतं ना, तेव्हा फक्त थँक्यू म्हणावं असं वाटतं. तुमच्याकडनं मिळालेलं प्रेम हे खूप जास्त आहे. थँक्यू. नेहमी असंच प्रेम करत राहा. आजवर मी केलेले सगळे कॅरेक्टर्स फिल्ममध्ये जे तुम्ही बघतात, सिरियलमधनं बघतात, तुम्हाला आवडतात, तुमच्यापर्यंत पोचतात. सो तुम्हा सर्व महिलांना मला फक्त एकच विनंती करायची आहे. आपले दादा आपल्यासाठी एवढं सगळं करतायत, पण त्याच्या बदल्यात आपण पण काहीतरी करायला हवं. करायला हवं ना? करायला हवं ना? सो आज तुम्ही सगळ्या मिळून मला एक प्रॉमिस करा की फक्त चूल आणि मूल साठी जन्म घेतलेला नाहीये, तर प्रशिक्षण, शिक्षण खूप जास्त गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नाही, समाजासाठीचं शिक्षण, स्वतःच्या सुरक्षासाठीचं शिक्षण, आत्मसंरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या स्वतःच्या आरोग्याचं शिक्षण, आणि हे सगळं तुम्ही घ्यायला हवं. प्रॉमिस करता ना? कराल ना? तुम्हाला एवढे छान दादा आणि वहिनी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही करायलाच हवं. आणि मला नक्की खात्री आहे की इथे आलेल्या उपस्थित सर्व महिलांना ॲक्च्युली साड्या गिफ्ट केल्या जाणार आहेत. मला आत्ताच वहिनी मागे सांगत होत्या 7,000हून जास्त साड्या आणल्या आहेत त्यांनी, 10,000 ॲक्च्युली. त्या म्हणाल्या आत्ता या हॉलमध्ये 5,000ची कॅपॅसिटी आहे, त्याच्या बाहेर अजून 5,000 बायका आहेत. सो तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महिलांचं प्रेम, महिला शक्ती ही किती महत्वाची आणि किती छान आहे हे तुम्ही आज सिद्ध केलंय इतक्या प्रमाणात इथे उपस्थित होऊन. सो माझा आत्ताच एक सिनेमा रिलीज होऊन गेला, बाई ग. पाहिला की नाही? पाहिला? खूप जणांनी पाहिला असेल, नसेल पाहिला तर आता Amazon प्राईमवर आहे. सो बघा, फिल्मचं सिनेमाचं नाव आहे बाई ग. त्यात बायकाच्या मनात, एका बाईच्या मनात काय असतं ना ते सांगितलंय. सो मला असं वाटतंय की दरवेळेला बायकाचं मन जाणायला नवरा गरजेचा नाहीये, बॉयफ्रेंड गरजेचा नाहीये.
आय थिंक या वेळेला तुमच्या सर्वांचं मन तुमच्या भावाने ओळखलंय. ओळखलं ना? सो त्यांच्यासाठी एक कौतुकाची, ते तुमचं एवढं कौतुक करताय, तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करताय, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा प्लीज. आज मला मनापासून आनंद आहे की आपल्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ, त्यांच्या सुविज्ञ पत्नी, आपल्या सगळ्यांच्या अमृता वहिनी या ठिकाणी भीमालेजी आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. केवढ्या साऱ्या नंदा तुमच्या आहेत, केवढ्या नंदावत बघा आपण. म्हणजे या तर पुण्यातल्याच आहेत. परवा मी नागपूरला गेले होते, तिथेही खूप होत्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या 50% नंदा या आपल्या अमृता वहिनींच्या आहेत. या सुंदर अशा कार्यक्रमाला पुण्यातल्या एवढ्या सगळ्या बहिणींशी संवाद साधायला मिळतोय. लाडकी बहीण जेव्हापासनं सुरू झाली आहे तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय हेही आपण पाहिलंय. त्यामुळे या सगळ्या बहिणींचा अखंड आणि अक्षय असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभावा अशी सुद्धा मी माझ्या सगळ्या बहिणींना विनंती करते. खरं तर आजचा कार्यक्रम हा खूप छान आपला कार्यक्रम, महिलांचा कार्यक्रम. मला एक गाणं फार आवडतं, जन्म बाईचा बाईचा काय ग पुढे खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. कारण एका जन्मामध्ये बाईला किती रूप त्या ठिकाणी साकारावी लागतात. मुलीचं, आईचं, सासूचं, सुनेचं, काकीचं, मावशीचं, आत्याचं. आणि या सगळ्या भूमिकांमधून तावून सुलाखून ती पुढे 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 जात असते. परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती कुठली असेल ना मैत्रिणींनो, तर ती म्हणजे स्त्री आहे. स्त्री अबला नाही, स्त्री सबला आहे. सृजनाची शक्ती परमेश्वराने तिच्यामध्ये दिली आहे. आपण नसतो तर ही सृष्टी सुद्धा घडली नसती. परंतु आपल्याकडे आपण पाहतो की ज्या वेळेला जागतिक महिला दिन येतो त्यावेळेला तू अंबा आहेस, तू दुर्गा आहेस, तू लक्ष्मी आहेस, तू महालक्ष्मी आहेस, असं काय 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 लिहिलं जातं. पण हे एका दिवसापुरता नाहीये. आपल्यातली शक्ती जर कुणी ओळखली असेल तर ती या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ओळखली. मैत्रिणींनो, यांनी ओळखली. आठवा, इतके वर्ष आपल्या आया आज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निवडणुकीचा अधिकार वापरून कित्येक सरकार बसवली, कित्येक पंतप्रधान आले. कुणी आपला विचार केला का ग? केला कुणी विचार? तुमच्याशी बोलते मी, बोलू का नको? केला का कुणी विचार? लहानपणी कुठं जायचात? कुठं जायचात? कुठं जायचात? जायचात का? जातच नव्हतात. जात होतात ना? कुठं जात होतात? रस्त्यावर जात होतात, शेतात जात होतात. अरे कोणी विचार केला? या 50% मातृशक्तीची इज्जत ही फक्त त्यांच्या घरची इज्जत नाही, या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही हा विचार करणारा पहिला नेता, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून घराघरात टॉयलेट आले. महिलांची इज्जत, महिलांचं संरक्षण सर्वतोपरी विचार करणारा नेता. आणि त्याच्यावरच मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकून आपले देवाभाऊ चालतात. भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे हे देखील आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल, आज पुण्यामध्ये भव्य दिव्य महिलांचा मेळावा घेण्यात आला. श्रीनाथजी भीमाले यांनी महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. आपण देखील या कार्यक्रमात उपस्थित होतात. काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे महिलांच्या सन्मानार्थ काम करतं. महिलांच्या सबलीकरणासाठी असेल, महिलांना एक ताकद देण्यासाठी, महिलांच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच काम करत आलाय. आणि आज माझे मित्र पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले यांनी, आज आपण पाहतोय की गणेश कला या ठिकाणी
भव्य दिव्य असं महिलांचं एकत्रीकरण केलं होतं आणि या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आज त्यांनी एक अनोखा कार्यक्रम केला। राज्यामध्ये जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली तसंच या ठिकाणी अनेक लाभार्थी महिला या ठिकाणी एकत्र आल्या। त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन आनंद लुटला आणि एक मोठं व्यासपीठ या निमित्ताने श्रीनाथजींनी या सगळ्या महिला भगिनींना उपलब्ध करून दिलं। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीनाथजींना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित केले जातील, पुढच्या काळामध्ये पुण्यात सुद्धा केले जातील असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। जैन, मी पद्मावतीला राहते। मला माहिती पण नव्हतं की हा कार्यक्रम आहे म्हणून तुमचा। आमच्या नणंदबाई बाहेर गेल्या होत्या, त्यांना तुमचा पोस्टर दिसला, त्यांनी मला सांगितलं की तुमचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही आज आलो तुमच्या कार्यक्रम। मिस्टर आजारी असून पण मी तुमच्या कार्यक्रमाला आले। तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद। ह्या माझ्या मामी आहेत आणि मला खरंच खूप आनंद झालाय की त्यांना फ्रीज मिळालाय। ते खूप कष्ट करतात आणि खरंच त्यांनी खूप आतापर्यंत आमच्यासाठी पण केलंय आणि मला आज खूप खूप आनंद होतोय त्यांच्यासाठी। धन्यवाद भीमाले दादा, ताई, धन्यवाद तुमचे खरंच खूप आभार। तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे मामी आमच्या खूपच खुश झालेत। श्रीनाथ दादांनी पैठणीचा कार्यक्रम खूप छान केला। मी एका खेड्यातनं मुलाकडे आलेले, मी पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम बघितला आणि सगळ्या महिलांना त्यांनी साड्या वाटप केलं, पैठणीचे खेळ घेतले, त्यात सगळ्या महिला खूप खुश झाल्या। उखाण्याच्याही स्पर्धा घेतल्या, त्यात पण माझा नंबर आला। मला त्यामुळे खूपच आनंद झाला। असाच कार्यक्रम दरवर्षी करा म्हणजे आम्हाला यायला मिळतं। आम्ही एका खेड्यात काहीच मिळत नाही, आम्हाला इथं येऊन खूप खूप आनंद झाला। श्रीनाथ जी भीमाले के वजह से हमें बहुत मदद मिली है। लाड़की बहन योजना के वजह से हमें वो फॉर्म भरने मिला है और आज राखी के वजह से उन्होंने साड़ी भी भेंट दी है। और हमारा दुकान है डायस प्लॉट में, तो हर बार कुछ ना कुछ छोटा मोटा कुछ भी तकलीफ होता है तो श्रीनाथ जी भीमाले जी हमें हमेशा मदद करते हैं। सो थैंक यू, हमें ऐसे ही कार्य करता चाहिए। थैंक यू। नमस्कार, माझं नाव आहे पद्मिनी गौड। मी बेबेवाडी अप्पर या विभागातून आलेले आहे। श्रीनाथ भीमाले साहेब यांनी आज इथे महिलांसाठी कार्यक्रम आयोजन केला होता। त्यामध्ये महिलांना साडी वाटप करणार होते, तर सगळ्या महिलांना साडी वाटप केल्या। खूप छान प्रोग्राम होता, आयोजन केला होता, तर सगळ्या महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। माझ्या घरातून माझी मम्मी, काकी, माझ्या वहिनी, माझे भाऊ आणि माझे वडील ते सगळेजण आले होते, या कार्यक्रमात उपस्थित राहिले। खूप छान प्रतिसाद आला आणि अभिनेत्री प्राजक्ता माळे आणि प्रार्थना भैरे ह्या देखील इथे उपस्थित होत्या। त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि श्रीनाथ भीमाले साहेबांनी खूप छान कार्यक्रम आयोजन केला होता। मलाही खूप छान आवडला हा कार्यक्रम, चांगला एकदम प्रतिसाद मिळाला आणि सरकारांनी, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेचा सुरुवात केली होती मागच्या महिन्यात, तर तेच बघून मी आणि माझ्या मम्मीने घरातून फॉर्म भरला होता, तर त्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला। आमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले, तर त्यासाठी देखील मी मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानते आणि असंच महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा अशीच विनंती आहे। आणि खूप चांगला कार्यक्रम आज ह्या ठिकाणी संपन्न झाला। सगळ्या महिलांना साड्या मिळाल्या, तर त्यासाठी श्रीनाथ भीमाले साहेबांचा खूप खूप धन्यवाद। श्रीनाथ भीमाले यांनी खूप सुंदर कार्यक्रम घेतला। आम्ही सगळ्या बहिणी आलो, आम्हाला खूपच आनंद वाटला, जसं का माहेरी आल्यासारखं वाटलं की खूप एन्जॉय केला। सगळ्या आवडत्या जे कलाकार आहेत त्यांना भेटलो आम्ही आणि अमृताताईंना पण भेटून बघून फार छान वाटलं, फार एन्जॉय केला आम्ही आणि आम्हाला आमच्या खात्यातून पैसे जमा झाले आणि साडी पण भेटली, म्हणजे आम्हाला डबल बोनस मिळाला जो भाव पण आम्हाला हवा असतो। त्यामुळे थँक्यू भीमाले साहेब। आम्हाला कॉपरेट म्हणजे आम्हाला तुम्ही एवढं सगळी मदत देण्यापेक्षा मला हे तर आवडच, तो आमचा आणि आमचा हक्क आहे आणि तुमचा मान एक दादाचा, पण तुम्ही आम्हाला छोटासा काही व्यवसाय अवेलेबल करून जर दिला तर आम्हाला खूपच आनंद होईल आणि आम्ही खूप उत्साहाने त्याला प्रतिसाद देऊ। नमस्कार, मी सारिका प्रताप देशमुख। श्रीनाथ भीमाले भाऊ यांनी इतका सुंदर कार्यक्रम घेतला की पहिल्यांदाच माझ्या अंदाजाने महिलांना हा कार्यक्रम
अगदी आनंदानं पार पाडता आला. त्यांनी खूप सुंदर बक्षीस दिल्यामुळं बहुतेक महिला सगळ्या साड्या घेऊन अगदी आनंदानं मनसोक्त त्यांना आशीर्वाद देऊन जात आहेत. मला खूप अतिशय आनंद वाटतो की हे नुसते साडी देऊन असं हे नाहीये, पण त्यांनी कामही भरपूर केलेली आहेत पुण्यात. मला इतका अभिमान आहे त्यांच्याबद्दल. हॅलो, मी रंजना सचिन पवार. मी या सरांच्या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला. महिलांचं मनोरंजनही खूप छान झालं. काही एन्जॉय करता आला आम्हाला गाण्यांमधून वगैरे. आणि हा जो कार्यक्रम ठेवलाय त्या निमित्ताने काय विना महिला बाहेर पडायला शिकलायत, एक आपले मनोगत व्यक्त करतायत आणि एन्जॉयही करतायत. खरंच मी ह्या कार्यक्रम जो ज्यांनी ठेवला त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना धन्यवाद मानते. असाच कार्यक्रम महिलांसाठी कायम राखीव राहू दे. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला होता. आम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो होतो. आम्हाला खूप छान वाटलं कारण त्यांनी सर्व महिलांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्त साड्या वाटप केल्या आहेत आणि आम्हाला खूप छान वाटलं कारण आम्हाला एक चांगला भाऊ मिळाला व चांगला समाजसेवक मिळाला. यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. भीमाले साहेबांनी खूप छान कार्यक्रम केला. आम्ही खूप आनंदित आहे. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला. तसेच होम मिनिस्टर आणि गणेश कला क्रीडा मंच पुणे या ठिकाणी सर्व महिला आल्या होत्या आणि महिलांचा सत्कार केला. तसेच हा कार्यक्रम खूप छान अतिशय शिस्तबद्ध पार पडला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम केला. त्यांनी साड्या वाटपांचा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी आणि कार्यक्रम खूपच उत्तमरित्या पार पडलाय. त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानते. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम घेतला. सर्व महिलांचा सन्मान केला साडी देऊन. आम्हाला खूप आनंद झालेला आहे महिलांना. त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानते. या कार्यक्रमात येऊन आम्हाला एक मोठ्या भावाचं भाऊबीजेनिमित्त त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. त्या निमित्ताने आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तर मी त्यासाठी त्यांचे खूप आभार मानते श्रीनाथ भिमाले यांचे. आणि महिलांसाठी असेच कार्यक्रम वरच्यावर घेतले पाहिजेत त्यांनी. म्हणजे प्रत्येक स्त्री घराबाहेर पडून काहीतरी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवेल. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि त्यांनी आम्हाला साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी दरवेळेस आम्हाला प्रत्येक गोष्टीला मदत करतात. त्यांनी असे सर्व कार्यक्रम सगळे कार्यक्रम पुढचे करावेत व आम्हाला मार्गदर्शन करतात आणि अजूनही पुढे करावेत. मी रेणुका शिंदे. मी इथे श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान प्रकारे कार्यक्रम ठेवला. त्यांनी आम्हाला साडी वाटप केली. त्यांच्याकडनं असा आम्हाला खूप आधार असतो. आम्ही पर्वतीमध्ये राहते. खूप आम्हाला सोयी सुविधा ते उपलब्ध करून देतात. आम्हाला लाडका भाऊ भेटला आहे. त्यांनी आम्हाला इथे येऊन साडी खूप चांगल्या प्रकारे वाटप केलं. इथे कुठली गर्दी गोंधळ असं काही नाही. आम्ही रांगेत आलो. श्रीनाथ भिमाले मी त्यांना बहिणीसारखं भावासारखं मानलंय. मी शिवदर्शनला राहते. कार्यक्रम खूप छान होता. साड्या पण खूप छान होत्या आणि सगळ्या मुली आलत्या, म्हणजे बायका बी आलत्या. श्रीनाथ भिमाले सरांनी खूप छान प्रोग्राम आयोजित केला होता रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण योजनेतर्फ. त्यात खूप लाखो संख्येने महिला उपस्थित झाल्या. त्यात त्यांनी अरेंजमेंट खूप व्यवस्थित केली की धक्काबुक्की न करता महिलांना सन्मानित सगळा प्रोग्राम व्यवस्थित पाहण्यास मिळाला. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहेत. असाच प्रोग्राम त्यांनी पुढे पण चालू ठेवावा अशी मी आशा करते. हॅलो, मी स्मिता शहा. श्रीनाथ भिमाले यांनी आज जो गणेश क्रीडा संग्राममध्ये कार्यक्रम केला तो खूपच म्हणजे खूपच व्यवस्थित होता. त्याच्यामध्ये कमीत कमी 10,000 महिलांना साडी वाटप केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्था खूपच चांगली केलेली होती. श्रीनाथ भिमाले नमस्कार. आमचे भाऊ, आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी. त्यांनी आमच्यासाठी खूप छान उत्तम असा कार्यक्रम ठेवला. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. कार्यक्रमामध्ये आल्यामुळे सगळ्यांचं मनोरंजन झालं आणि काही माहिती मिळाली आणि आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला साडी वाटप करण्यात आली. त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही खूप खुश आहोत. श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि त्याशिवाय आम्हाला साडी भेट मिळाली व आमचं मनोरंजनही झालं. त्यांचे म्हणून खूप खूप मी आभारी आहे.
कार्यक्रमात आल्यानंतर 3 तास कसे गेले हे कळलंच नाही. घरचे आम्ही घरी पण विसरलो जायचं. वेळ आता 10ची होत आली तरी पण आज अजून जाऊसं वाटत नाही. खूप छान म्हणजे मनोरंजन झालंच आहे आणि आम्हाला लाडक्या बहिणींना आम्हाला साडी दिली म्हणून त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आज गणेश कला क्रीडा मंच इथं श्रीनाथ भिमाले यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला. तिथं आम्हाला सर्वांना कार्यक्रमामध्ये साड्या भेटल्या. वेळ कसा गेला ते कळला नाही. सर्व काही आम्हाला बघायला भेटलं. सगळ्यांची गाठीभेटी झाल्या. सगळे म्हणजे त्यांनी काय कार्य केलं हे पण आम्हाला कळालं. म्हणून आम्ही श्रीनाथ भिमाले यांचा खूप खूप आभारी आहे. भिमाले साहेबांनी हा कार्यक्रम चांगला ठेवला आणि हा कार्यक्रम चांगला ठेवला. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना आम्ही ओवाळणीची त्यांना आशीर्वादाची ओवाळणी देणार आहे. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून भिमाले साहेबांच्या किशाला कमळ दिसतंय किती छान शोभून. श्रीनाथ भिमाले सरांचं मी थँक्यू आभार मानते. त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी जे 3000 आले त्याच्यानंतर साडीचं सुद्धा त्यांनी बक्षीस वाटप केलं. त्याच्यासाठी त्यांचे थँक्यू मानते. आणि हा कार्यक्रम त्यांचा खूप छान वाटला मला. आणि आपल्याला मनातून जो आनंद मिळतो तो आनंद चेहऱ्यावर पण आला. त्यामुळे त्यांचे थँक्यू. या कार्यक्रमात आल्यानंतर मला खूप छान वाटलं, मज्जा आली. आणि एक म्हणजे बायकांना कसं घर मूळ चूल एवढंच असतं, त्याच्या व्यतिरिक्त चांगलं खेळायला मिळालं, मज्जा करायला मिळाली. खूपच सुंदर प्रोग्राम झाला हा. आम्हाला जसा हा भाऊ मिळाला भिमाले सर, तशा आहे ना प्रत्येकाला भाऊ मिळावा आणि प्रत्येकाला ही साडी देण्यात आली. प्रत्येक महिलेला मिळाली तर प्रत्येक महिलेने ह्याचा लाभ घ्यावा आणि असा भाऊ भिमाले भाऊ हा प्रत्येकाला मिळावा. या कार्यक्रमात येऊन खूपच आनंद झाला. तसेच आहे ना फडणवीस ताई पण आल्या होत्या आणि त्या पण भेटल्या आम्हाला. नमस्कार. श्रीनाथ भिमाले भाऊ यांनी जो आज कार्यक्रम ठेवलाय लाडक्या बहिणींसाठी, तो कार्यक्रम खरंच अतिशय खूप छान झालेला आहे, सुंदर झालेला आहे. आणि आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाडका भाऊ मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी त्यांनी जे आज कार्यक्रम केलेला आहे तो खूपच सुंदर झालेला आहे. आणि प्रत्येक बहिणींसाठी त्यांनी एक साडी गिफ्ट केलेली आहे आणि त्या माध्यमातून इथे जो कार्यक्रम आज त्यांनी केलेला आहे गाण्यांचा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे. आणि ते सर्वांच्या मदतीला धावून येतात. त्यांचे काम खूपच छान आहे. पुण्यामध्ये इतर ठिकाणी ते खूप प्रसिद्ध आहेत. भिमाले भाऊंचा कार्यक्रम खूपच छान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव आहे सविता कुंभार. मला या कार्यक्रमात येऊन खूप आनंद झाला आणि श्रीनाथ भिमाले दादांनी हे सगळ्यांना आम्हाला राखी पौर्णिमेचे गिफ्ट साडी दिले. त्यांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम खूप चांगला झाला. भिमाले सरांना खूप खूप धन्यवाद. त्यांचा कार्यक्रम खूप छान झाला. राखी पौर्णिमेची त्यांनी साडी दिली आहे. खूप खूप कार्यक्रम छान झाला. मी वंदना कुंभार. भिमाले सरांनी खूप छान कार्यक्रम केला आणि त्या माध्यमातून आम्हाला बहिणींना एक चांगला भाऊ आणि एक कार्यकर्ता चांगला भेटलेला आहे आणि त्यांचे खूप खूप आभार मानते. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. खूप खूप धन्यवाद सरांना. नमस्कार. माझे नाव रीना रोडे आहे. आजचा कार्यक्रम लाडकी बहीण योजनेचा श्रीनाथ भिमाले सरांनी केलेला आहे. तो खूप छान होता. सगळे मनोरंजन कार्यक्रम घेतले गेले आणि सर्व महिला इतक्या खुश होत्या की आनंदाने खूप एन्जॉय केला. आणि सर्वांना पैठणी, कोणाला गिफ्ट आणि कोणाला साड्यांचा कार्यक्रम इतका छान आणि खूपच छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार मानते आणि सर्व बहिणींतर्फे मी त्या सरांचे खूप आभार मानते. हॅलो. मला सरांशी खूप भेटल्यावर छान वाटलं. त्यांचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. मी 5 वाजल्यापासून त्यांची एकदम आतुरतेने वाट पाहत होते. त्यांचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. त्यांनी आज सगळ्यांना साडे वाटप केले रक्षाबंधनचे आपले भाऊ म्हणून निमित्त. त्यांचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. श्रीनाथ भिमाले यांचा कार्यक्रम खूप मस्त होता आणि खूप संख्येने बाया वगैरे महिला आल्यात. आम्हाला खूप छान वाटलं. साड्या पण छान वाटल्या त्यांनी. श्रीनाथ भाऊ खूप छान तुमचा कार्यक्रम झाला. आम्हाला खूप खूप आवडलं. आम्ही पूर्णपणे मनसक्त तुमचा कार्यक्रम पाहिलं. श्रीनाथ भिमाले यांनी चांगला कार्यक्रम घेतला. खूप छान झाला. खूप छान वाटलं. खूप छान कार्यक्रम झालेला आहे त्यांचा.
श्रीनाथ भिमाले यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला आणि एवढं भरभरून प्रेम आहे त्यांच्यावर, एवढ्या महिलांचं आणि सगळ्यांचं. खूप छान वाटलं यांचा कार्यक्रम पाहून. श्रीनाथ भिमाले दादांनी कार्यक्रम खूप छान केलेला आहे. प्रथम मी श्रीनाथ भिमाले दादांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केले. सर्वांनाही उपस्थिती खूप छान ठेवली महिलांनी. सर्व उपस्थित महिला राहिल्यात, खूप मोठ्या प्रमाणात राहिल्यात. सर्वांनी त्या आनंद घेतला कार्यक्रमाचा आणि खूप छान पद्धतीने नियोजन केले आणि सर्वांना आनंद झालाय. मला तो खूप छान वाटलं. साहेबांनी कार्यक्रम छान घेतला, आम्हाला फार आवडला. प्रार्थना बेरे, प्राजक्ता माळी यांचा पण कार्यक्रम छान झाला. माझ्या आयुष्यात हा पहिला कार्यक्रम झाला. भिमाले सरांनी खूप मोठा म्हणजे नाही का सर्व बहिणींना जी गिफ्ट दिली ती अनमोल गिफ्ट दिली आणि कार्यक्रम खूप सुंदर आणि छान झाला. भिमाले भाऊ यांनी मस्त कार्यक्रम ठेवला होता. खूपच महिला जमल्या होत्या, ते आम्हाला खूपच आवडलं. असं बसून घ्या गर्दी कमी झाली मग तुम्ही उभे राहा. कार्यक्रम केला, आम्हाला खूपच आवडला. श्रीनाथ भिमाले यांनी खूपच छान कार्यक्रम केला आणि मला याचा खूपच आनंद झालेला आहे.